हॅलो. आपण स्टेट बोर्डची सिरीज सुरू केली आहे जनरल सायन्सची. तर यात आपले बघा आतापर्यंत पेशी, ऊती आणि सूक्ष्मजीव हे 3 टॉपिक झाले आहेत. आज आपण सुरुवात करत आहे सजीव आणि सजीवांचे वर्गीकरण. ठीक आहे. तर कधी आपण शालेय पुस्तकाचं बघितलं तर सजीवबद्दल आणि सजीवांचे वर्गीकरण तर 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी या प्रत्येक वर्गामध्ये तुम्हाला सजीव व सजीवांच्या वर्गीकरणासंबंधी चॅप्टर आहे. ठीक आहे. तर आज आपण 6वीचं जो पुस्तक आहे त्यातील चॅप्टर नंबर 2 आणि चॅप्टर नंबर 3 हा आपण बघणार आहोत. यात बेसिक आहे, ॲक्च्युली खूप काय अवघड नाही आहे, पण पुढचं समजण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहेत. ओके. तर आपण इथे सुरुवात करूया सजीव सृष्टी. ठीक आहे. हे काही खूप महत्त्वाचं नाही आहे तुम्हाला. आता इथे आपण बघणार की सजीव जे असतात यांचे सजीव आहे हे कशावरनं, सजीवांची लक्षणे कोणती आहेत हे आपल्याला इथे बघायची आहेत. ओके. आता हा चित्र कधी तुम्ही बघत आहोत. ठीक आहे. तर याच्यात बघा इथून सुरुवात होते तर हे वाढ होत जाते आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, बाळापासून पुढे म्हाताऱ्यापर्यंत, म्हणजेच काय, बाळाची वाढ होऊन त्यांच्या प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होते. आणि बघा याच्यात काय काय दाखवते, प्राणी पण दाखवले, मनुष्य पण दाखवले, वनस्पती पण दाखवले, कारण हे सगळे काय आहे सजीवमध्ये याला आपण गणतो. ठीक आहे. तर रूपांतर होते. वाढीच्या काळात उंची, वजन, ताकद इत्यादीमध्ये वाढ होत असते. सर्व प्राण्यांची अशी वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागतो. मानवाच्या अशा वाढीस सर्वसाधारण किती वर्ष लागतात? 18 ते 21 वर्ष लागतात. प्रत्येकाचे हे वेगवेगळे राहत आहे वाढीचा कालावधी. ओके. आता इथे बघा वनस्पती संबंधी सांगितलेलं आहे. वनस्पतीची जी वाढ आहे, वनस्पतीमध्ये प्रामुख्याने खोडाची जाडी आणि उंची वाढत असते. वाढ होत असताना काही वनस्पतींना फांद्या फुटतात तर काही फांद्या फुटत नाही. ठीक आहे. खोड जे आहे याची आपण वाढ म्हणजेच काय बघा, इथे एक्झाम्पल दिले आहे, तुम्हाला डायग्राम दिली आहे. पहिले तर छोटं आहे, मग याचं काय आहे, उंची वाढत चाललेली आहे. तर खोडाची जाडी आणि उंची वाढत जाते आणि हे होत असताना काही वेळेस फांद्या फुटतात तर काही फुटत पण नाही. सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक काळापर्यंतच होत असते. वनस्पतीची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते. सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते, म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ होत असते. एवढं एक लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढे आता वाढीसाठी अन्नाची आवश्यकता. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने अन्न निर्मिती करतात. ही प्रक्रिया वनस्पतीच्या पानांमध्ये होते. लक्षात ठेवा, जी पण प्रकाश संश्लेषणची क्रिया आहे, सूर्यप्रकाशात जी क्रिया होते ज्याला आपण म्हणतो प्रकाश संश्लेषण. ठीक आहे. ती पुढे येईलच ते. तर हे कुठे होत असते? एक्झॅक्टली पानांमध्ये. कुठे होत असते? हे पानांमध्ये होत असते. पानांमधील हरितद्रव्यांच्या मदतीने सूर्यप्रकाश ही प्रक्रिया होत असल्याने ह्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? प्रकाश संश्लेषण. ठीक आहे. आणि बघा जे पण लिव्स असतात, पानं जे असतात यांच्यामध्ये काय घटक असतो आहे? हरितद्रव्य. आपण याला इंग्लिशमध्ये म्हणतो क्लोरोफिल. ओके. या क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. ठीक आहे. वनस्पतीमधील हरितद्रव्यामुळे त्या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात. जे पण बघा वनस्पती हे ग्रीन कलरचं का दिसतो? कारण यांच्यामध्ये एक द्रव्य असतं, कलर पिगमेंट असतो, त्याला आपण म्हणतो क्लोरोफिल. काय म्हणतो त्याला? क्लोरोफिल. आणि या बघा या हरितद्रव्यामुळेच खरं तर काय होत असतं, या हरितद्रव्यामध्येच प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया सुरू राहत असते. ते पण कुठे? पानांमध्ये. हे लक्षात ठेवणार. ओके. आता पुढे ठीक आहे. प्राण्यांमध्ये मात्र हरितद्रव्य नसतं. आपल्या मनुष्यामध्ये किंवा जे पण आपण प्राणी बघतो. ठीक आहे. आता इथे वरती तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. कावळा आहे, कोंबड्या आहे, शेर, घोडा आहेत, कोणात हरितद्रव्य नसतो. म्हणून मग प्राणी स्वतःचं अन्न तयार करत नाही, ते त्यांच्या अन्नाचा शोध घेतात. शेळी, मेंढी, घोडा यासारखे प्राणी गवत खातात, तर वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी वनस्पतीवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून अन्नाची गरज भागवतात. ठीक आहे. म्हणजेच याच्यावरनं काय कळते तुम्हाला? सजीवांचं एक पहिलं लक्षण आपल्याला एक तर काय बघितलं, सजीवांची वाढ होते. दुसरं लक्षण हेच आहे अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ, हे सजीवांचे लक्षण आहे. तर पहिलं पॉईंट हे लक्षात ठेवायचं. ओके. आता पुढचं श्वसन. ठीक आहे. श्वसन म्हणजेच काय? स्वतःच्या नाकासमोर हात धरा किंवा छातीवर हात ठेवा, काय जाणवतं? ओके. हे काही गरज नाही. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे व त्यांच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर सोडणे, यालाच काय म्हटलं जातं? श्वसन. काय म्हणतात?
श्वसन. ठीक आहे. मासा, साप, उंदीर, अळी, झुरळ अशा प्राण्यांमध्ये श्वसनाची ठराविक इंद्रिय असतात. तर वनस्पती, आता बघा इथे वनस्पतीमध्ये श्वसन कुठून होतं, त्यांच्या खोड व पानावरील सूक्ष्म छिद्रावाटे श्वसन करतात. क्लिअर. वनस्पती जे आहेत, ठीक आहे, यांच्यामध्ये श्वसन, रेस्पिरेशन ज्याला आपण म्हणतो, हे कुठून होतं, खोड आणि पान. आता कधी तुम्ही पान बघितलं, त्याच्यात सूक्ष्म सूक्ष्म एकदम छोटे 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 छिद्रे असतात, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो स्टोमाटा. काय म्हणतो, स्टोमाटा. तर याद्वारे काय होतं, यांच्यामध्ये श्वसन होतं. म्हणजेच इथे काय दाखवते तुम्हाला, श्वसन हे सजीवांचे काय आहे, लक्षण आहे. आणि बघा प्रत्येक सजीवामध्ये जसं आपल्यामध्ये काय आहे, लंग्स, नाक, हे पूर्ण रेस्पिरेटरी सिस्टीम श्वसनासाठी मदत करते. जसं इथून सुरू होते, हे आपल्याला संस्था सगळ्या बघायचेच आहे. हे काही सजीव जे आहे जसं मासे, यांच्यामध्ये श्वसन कशाद्वारे होते, कल्ल्यांद्वारे होते, है ना. काही जे सजीव आहे यांच्यामध्ये डायरेक्ट त्वचाद्वारे हे श्वसन होते. तर हे पॉईंट लक्षात ठेवा, श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे. ओके. पुढचं आता उत्सर्जन. नेक्स्ट पॉईंट आहे उत्सर्जन. प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना उत्सर्ग म्हणतात. हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन, एक्सक्रिएशन म्हणतात. प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात. ठीक आहे. जसं मनुष्यामध्ये आपण म्हणतो ना, किडनी, हे स्किन आहे, स्किनद्वारे जे घाम निघतंय ते पण एक प्रकारचं काय आहे, उत्सर्जन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जसं किडनी जे पण आहे, टोटल मूत्र, हे पण काय उत्सर्जन आहे. ठीक आहे. वनस्पती देखील उत्सर्जन करतात. ओके. बघा वनस्पतीमध्ये पण उत्सर्जन होत असतं. उदाहरणार्थ काही वनस्पती विशिष्ट ऋतूत पानगळ होते. वनस्पतींच्या पानांमध्ये साठलेले उत्सर्ग त्या पानाबरोबर गळून पडतात. आलं लक्षात. तर पानगळ हे काय आहे, उत्सर्जनची क्रिया आहे वनस्पतीमध्ये. ओके. आता पुढे बघणार आपण, म्हणजेच काय, हे काय सांगते तुम्हाला, उत्सर्जन हे काय आहे, सजीवांचे लक्षण आहे. ठीक आहे. आणि बघा बऱ्याच वेळेस तुम्हाला इथे एक्झाम्पल दिले, बाबूळ, शेवगा या वनस्पतीच्या खोडावर दिसणारा चिकट पदार्थ काय आहे. काही जे वनस्पती असतात यांच्या खोडावर असे चिकट पदार्थ तयार झालेले आपण म्हणतो डिंक. काय म्हणतो, डिंक. ओके. तर हे काय आहे, उत्सर्जित पदार्थ आहे. याला सायन्समध्ये सेकंडरी मेटाबॉलाइट्स पण म्हणतात. हे वनस्पतीसाठी एवढे उपयोगी नसतात, पण हे सेकंडरी मेटाबॉलाइट्स आपल्यासाठी याच्यातनं बरंच काय म्हणतो, औषध निर्मिती केली जाते. तर ठीक आहे. ओके. तर याच्यातनं काय तुम्हाला कळलं की उत्सर्जन हे काय आहे, सजीवांचे लक्षण आहे. ओके. आता पुढचा टॉपिक, पुढचा पॉईंट, चेतना, क्षमता व हालचाल. चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होतात. ठीक आहे. ओके. आता इथे बघणार, अंगणात लावलेली वेलसुद्धा आधाराच्या दिशेने झुकते. ठीक आहे. म्हणजे इथे काय आपण म्हणतो आहे की चेतना, क्षमता व हालचाल हे मनुष्यामध्ये तर आहे, प्राणी मनुष्यामध्ये आहे, इतर प्राण्यांमध्ये आहे, किंवा वनस्पती जे असतात यांच्यामध्ये पण चेतना असतात, हे इथे आपल्याला सांगितलेलं आहे. ओके. तर इथे बघणार तुम्ही, अंगणात लावलेली वेलसुद्धा आधाराच्या दिशेने झुकते. कुंडीमध्ये लावलेली वनस्पती खिडकीत ठेवली तर सूर्यप्रकाशाकडे झुकलेली दिसते, म्हणजे तिची हालचाल होते. हे काय सांगते तुम्हाला, तिची हालचाल होते. सजीवांमध्ये हालचाल ही स्वयंप्रेरणेने होते. आले लक्षात. ओके. ठीक. दुसरं, सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजेच प्रतिसाद होय, रिस्पॉन्स. चेतनेला प्रतिसाद देणाऱ्या क्षमतेला काय म्हणतो आपण, चेतना क्षमता. ओके. लक्षात आलं. तर वनस्पतीला पण असते आणि काय म्हणतात तुम्ही, प्राणी, मनुष्याला तर आहेच. ओके. ठीक आहे. तर आता पुढे, म्हणजेच काय आहे, चेतना क्षमता हे काय आहे, सजीवांचे लक्षण आहे. ओके. आता पुढे, प्रजनन व पुनरुत्पादन. ओके. अजून बघा, चेतना क्षमताबद्दल मला एक पुढचं जसं सांगायचं आहे. परत आपण ह्या पेजवर येऊ. ठीक आहे. जसं तुम्हाला माहिती आहे, जगदीशचंद्र बोस यांनी सांगितलं होतं की झाडांना भावना असतात. काय असतात, झाडांना भावना असतात. हे कोणी सांगितलं होतं, जगदीशचंद्र बोस. हा एक पॉईंट इथे लक्षात ठेवणार एक्स्ट्राचा. ओके. आता प्रजनन व पुनरुत्पादन. ठीक आहे. हे पण काय आहे, सजीवांचे लक्षण आहे. सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. काही सजीव पिल्लांना जन्म देतात तर काही अंडी घालतात. ओके. त्यातून पिल्लांचा जन्म होतो. वनस्पतीच्या बिया, खोडे, पाने यापासून वनस्पतीची नवीन रोपे तयार होतात. जसं इथे पक्षी अंडे घातली आहेत. ठीक आहे.
अंडी नाही घालत, डायरेक्ट घोड्याला जन्म देतो, ते ह्या पद्धतीचे आहे. ठीक आहे. वनस्पतीच्या ज्या बिया आहेत, खोड आहेत, पाने आहेत, यापासून काय होतात, नवीन रोपे तयार होतात. इथे दिसतं आहे एक्झाम्पल. ओके. सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला आपण काय म्हणतो, प्रजनन किंवा पुनरुत्पादन. म्हणजेच प्रजनन हे काय, सजीवांचे लक्षण आहे. ओके. आता पुढे ठराविक आयुर्मान. ठीक आहे. इथे लक्षात येत आहे ठराविक आयुर्मान ह्या पद्धतीचं. ओके. तर याला आपण आता एक्सप्लेन करूयात. जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजननक्षम होतो. काही काळानंतर पुढे त्यांचे अवयव क्षीण होत जातात आणि कालांतराने त्यांचे जीवनकाल संपतो, म्हणजेच सजीव मृत्यू पावतो. विविध प्राणी आणि वनस्पतीचे आयुर्मान म्हणजे जीवनकाल वेगवेगळे आहेत. एक्झाम्पल, कुत्रा ह्या प्राण्याचे आयुर्मान साधारण 12 ते 18 वर्ष असतो, तर शाहमृग ह्या प्राण्याचं सुमारे किती असतो 15 वर्ष. सजीव नेमके कसे आहेत, ते कसे तयार झाले असे प्रश्न तुम्हाला पडले असतील, ते पुढे येईलच तुम्हाला. ओके. तर म्हणजे यांना एक ठराविक आयुर्मान असतो. तो कुत्र्याचं एवढं आहे, शाहमृगचं 50 वर्ष आहे. ओके. तर आता पुढे इथे बघा, माहीत आहे का तुम्हाला, दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापॅगॉस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान सुमारे 170 वर्ष आहे. किती आहे, 170 वर्ष. मे फ्लाय या कीटकाचे आयुर्मान 1 तासापासून 24 तासापर्यंत असतो आणि हा किती, 1 तास ते 24 तास म्हणजे 1 दिवसपर्यंत याचं आयुर्मान आहे. आणि ह्याचं आयुर्मान 170 वर्ष. जास्त आणि कमी दोघं दिलेले आहेत, तर याच्यावर क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो तुम्हाला. ओके. ठीक आहे. आता पुढे पेशीमय रचना. तर ही ऑलरेडी पेशी आपलं झालं आहे, पण याच्यात आपण बघूयात. सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेला असतो त्यांना पेशी म्हणतात. सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या सूक्ष्म पेशीच्या सहाय्याने पार पडतात. काही सजीव एक पेशीपासून बनलेले असतात, त्यांना एक पेशी म्हणतात. तर जे सजीव अनेक पेशींनी बनलेले असतात त्यांना आपण बहुपेशीय म्हणतो. मल्टीसेल्युलर आणि एक पेशीला आपण म्हणतो युनिसेल्युलर. अमिबा हा काही सूक्ष्मजीव हे काय आहे, एक पेशीय. मला एक पेशीय जे पण युनिसेल्युलर आहे याची लिस्ट तुम्ही सांगणार कोणते कोणते आहे. तर मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती हे सगळे काय बहुपेशीय आहे. सजीव एक पेशी असतो अथवा बहुपेशीय. सजीवातील सर्व लक्षणे प्रत्येक पेशीमध्ये दिसतात. ठीक आहे. तर याच्यावरनं तुम्हाला काय कळतं आहे की पेशीची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना हे सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. हे काय आहे, खूप महत्त्वाचे आहे. ओके. आता पुढे जाऊयात आपण. ओके. आता इथे बघा कोण काय करते. भारतातील विविध भागातील वनस्पती व प्राण्यांचे संवर्धन कार्य भारतीय वनस्पती संरक्षण संस्था. ठीक आहे. म्हणजेच काय, बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया स्थापन कधी झाली, 1890. आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था 1916 स्वतंत्रपणे कळतात. ओके. तर बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया आणि झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. परिसरात एखादी अनोळखी वनस्पती अथवा प्राणी आढळल्यास या संस्थेशी संपर्क करून आपल्याला त्यांची माहिती मिळवता येते. तर हे पॉईंट लक्षात ठेवणार. एक प्रिलिम्समध्ये तुम्हाला कदाचित 2014च्या प्रिलिम्समध्ये याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे संस्थेवर. ओके. सो इम्पॉर्टंट. आता उपयुक्त सजीव. ठीक आहे. उपयुक्त म्हणजे जे आपल्यासाठी उपयोगी पडतात ते. आणि अपायकारक म्हणजेच काय, उपयुक्त म्हणजेच काय ते बघा दिसतं आहे. जसं कुत्रा आहे, कुत्रा उपयुक्त आहे. यस. ठीक आहे. त्याच्यानंतर अडुळसा, खोकल्यासाठी औषध बनवलं जातं. ठीक आहे. बटाटा अन्न म्हणून आपण खातो. तर हे सगळे काय उपयुक्त सजीव आहे. ठीक आहे. इथे आता कुत्रा एक ॲनिमल दिलं आहे, हे वनस्पतीचे एक उपयुक्त सांगितले आहे सजीव. पण प्राणी, कुत्रा, मांजर, म्हैस घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. यस. मासे, कोंबडे, मेंढी उपयोग अन्नासाठी करतात काही जण. तर घोडा, बैल, उंट यासारखे प्राणी विविध व्यवसायासाठी उपयोगी पडतात. गांडूळ हा शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे, म्हणून त्याला शेतकरीचा मित्र कोणाला म्हटलं जातं, गांडूळला म्हटलं जातं. तर हे उपयुक्त सजीव आहेत. ओके. आता पुढे अपायकारक. काही सजीव त्रासदायक ठरतात. जसं फॉर एक्झाम्पल इथे दिले आहे तुम्हाला, उंदीर आहे, पाल आहे, है ना. वनस्पतीला अपायकारक असतात. जसं डास, माशी यांच्यामुळे रोगांचा प्रसार होतो की नाही. जेव्हा रोग येतील तेव्हा तुम्हाला डास, माशा, बरेचसे माशी हे सगळे येतीलच. झुरळ, उंदीर, घुशी यांनाची नासाडी करतात. हे सगळे
अपयुक्त आहे. ठीक आहे, जंगलातील हत्ती मानवी वस्ती शिरल्यास मोठ्या प्रमाणात नासधूम करतात. ओके, तर हे अपायकारक आहे. ओके, आता पुढचं आपल्याला बघायचं आहे. जसं आता बघा, प्राण्यांमध्ये प्रमाणे वनस्पतीच्याही काही अपायकारक असतात, जसं गाजर, गवत, तण आणि अमरवेल इत्यादी. हे काय आहे? अपायकारक वनस्पती आहे. हे पॉईंट लक्षात ठेवा बरं का. वनस्पती, ठीक आहे. खास कुईलीच्या शेंगा, अळूची पाने याच्यात हात लावला तर आपल्याला हाताला खास सुटते. कनेर, घाणेरी या वनस्पतीचा वास उग्र असतो. धोत्रा ही वनस्पती विषारी आहे. कवक, शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाली की पिण्याचे पाणी दूषित होते व त्यामुळे आजार पसरतो. ओके, तर हे पॉईंट लक्षात ठेवणार. ओके, हिंसक सजीव, हे हिंसक सजीव आहे ते याच्यामुळे पण काय होतं, हे पण अपायकारक ठरतात. आणि आता तर जंगल तोडीमुळे कसं असतं की हे म्हणजे वस्त्यांमध्ये पण शिरून जातं, तर जास्त अजून हिंसक है ना. ओके, आता निसर्गातील विविध वनस्पती हे पण काही गरजेचं नाही तुम्हाला. ओके, तर आपण आज काय काय पॉईंट बघितले याच्यामध्ये की सजीवांची कोणती कोणती लक्षणे आहेत. ठीक आहे, पहिलं तर सजीवची काय होते, वाढ होते, त्यांना अन्नाची गरज असते, श्वसन, प्रजनन, चेतना, क्षमता, हालचाल, ठराविक आयुर्मान, पेशीमय रचना ही सजीवांची लक्षण आहे. हे पॉईंट लक्षात ठेवणार. ठीक आहे, प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंत होते, पण वनस्पतीची वाढ मात्र जिवंत असेपर्यंत होत असते, ठराविक कालावधीसाठी नाही. ओके, तर हेच आपण सगळं आज आपण शिकलेलो. ठीक आहे, आता दुसरा चॅप्टर आपण घेणार, सजीवातील विविधता आणि वर्गीकरण. ऑलरेडी बघा आपल्याला 6वीचं आपण हे घेत आहे, कारण प्रत्येक म्हणजे 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी प्रत्येकमध्ये तुम्हाला सजीवाचे वर्गीकरण आहे किंवा सजीवांबद्दल माहिती आहे. तर आज आपण 6वीचं कंप्लीट करत आहोत. ओके, तर चॅप्टर 3 सजीवातील विविधता आणि वर्गीकरण. ओके, तर आता पुढे जाऊयात. बघा, पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती खूप भिन्न आहे. यस, भिन्न परिस्थितीमध्ये सजीवांचे अस्तित्व आपल्याला आढळते. बरोबर, पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी जी पण भौगोलिक परिस्थिती खूप वेगळी आहे है ना, तिथली रचना, तिथलं हवामान, तिथलं त्यांना सागरी भाग आहे की नाही, हे सगळं विविध आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे भिन्न परिस्थितीमध्ये सजीवांचे अस्तित्व आपल्याला आढळते. ठीक आहे, तर आता आपण बघणार की त्या ठिकाणच्या परिस्थितीशी आपण जुळून घेतो. परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता सजीवांमध्ये असल्याने विविध प्रकारचे सजीव टिकून राहिले आहे. म्हणजेच काय, आपल्यामध्ये ती क्षमता असते सजीवांमध्ये है ना, परिस्थितीशी जुळून घेण्याची. ओके, म्हणून तर आपण म्हणूनच काय आहे, टिकून राहिलेले आहे, यालाच आपण म्हणतो ॲडॅप्टेशन. ओके, तर आता पुढे बघूयात. वनस्पतीची विविधता काय आहे. आपल्याभोवती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. काही वनस्पती गवतासारख्या खुरट्या तर काही वनस्पती उंच असतात. काही वनस्पती पाण्याखाली तर काही वनस्पती पाण्यावर तरंगतात. वाळवंटामध्ये आपल्याला काही वनस्पती वाढताना दिसतात. लक्षात येते हे सगळं आहेत. ओके, तसं आपण बघतो वनस्पतीमध्ये आपल्याला विविधता आढळते, जसं गुलाबाचे विविध प्रकार, वेगवेगळ्या चवीचे आंबे, तांदळाचे किंवा गव्हाचे विविध प्रकार, हे सगळे काय वनस्पतीमध्ये पण ही विविधता आहे. काही वनस्पतींना तर खोड, पानं किंवा मूळ नसते. सर्वसामान्य वनस्पतीपेक्षा त्या वेगळ्या असतात. त्या वनस्पतींच्या विविधता आपण अभ्यास करूयात. ठीक आहे, तर वनस्पतीच्या विविधताबद्दल आता आपल्याला इथे बघायचं आहे. ओके, तर पहिले बघूया. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. आपण बघितलं होतं ना, त्या प्रक्रियेला आपण म्हणतो फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण. आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून वनस्पतीला आपण म्हणतो स्वयंपोषी म्हणतो. उदाहरण जास्वंद, डाळिंब, सदाफुली इत्यादी प्रत्येक वनस्पती. ठीक आहे, तर काही वनस्पती जसे बुरशी, बांडगुळ, अमरवेल मात्र इतर वनस्पतींचा अन्नासाठी उपयोग करतात. ओके, इथे पॉईंट एक लक्षात ठेवायचं. हे बघा, स्वयंपोषी वनस्पती, काही वनस्पती या परपोषी पण असतात, म्हणजे ह्या स्वतःचं अन्न तयार करत नाहीत, दुसऱ्यांकडनं अन्न घेऊन घेत असतात. तर त्या कोणत्या आहेत, बुरशी, बांडगुळ आणि अमरवेल. ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणतो मग, परपोषी. तसंच वनस्पती काही कीटकभक्षी असतात, ते काय करतात, कीटकांना खाऊन टाकतात. तशी कोणती आहे, घट्टपर्णी वनस्पती. ओके, तर हे काय आहे, कीटकभक्षी. कारण हे काय करतात, मृदेमध्ये नायट्रोजन नाही घेत म्हणून
इन्सेक्टला कीटकला खाऊन ते नायट्रोजनचे त्यांचा जो लागत असतो तेवढं कम घेऊन घेतात. ओके आता इथे बघा, इथे दिलेलं आहे वनस्पतीची पोषण पद्धती है ना. हे काय आहे, स्वयंपोषी आहेत. हे काय आहे, वेली हे परपोषी आहेत. ठीक आहे, हे काय आहे, कीटकभक्षी. ठीक आहे. ओके, ते हे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. ओके, वनस्पतीची रचना. साधारणपणे वनस्पतीची रचना 2 भागांमध्ये होते. जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग, ठीक आहे, तर जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग. म्हणजे हे काय आहे, खोड आहे, ही जमीन आपली, आणि हे काय आहे, मुळं आहेत. खोड म्हणजे स्टेम. वनस्पतीच्या प्रामुख्याने मूळ, खोड, पाने हे घटक असून वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी त्यांचे फुले येतात व नंतर फुलांचे रूपांतर फळामध्ये होतो. या फळांपासून बिया मिळतात. बियांपासून परत नवीन वनस्पती तयार होत असतो. येतं हे लक्षात. ओके, ठीक आहे. म्हणजे जसं बघा, फूल हे काय आहे, पुनरुत्पादनासाठी हा उपयोग केला जातो, कारण फुलांवरच काय असतं, अँड्रोशियम आणि गायनोशियम पुढे येईल तुम्हाला. ठीक आहे, मग फुलाचं रूपांतर कशामध्ये होतं, फळमध्ये होतं, आणि फळमध्येच काय असते, बिया. काय असते, बिया. आणि मग परत या बियांचं वापर आपण काय करतो, परत नवीन वनस्पती तयार करायला करतो. ओके, आता इथे बघा वनस्पतीची एक डायग्राम दिली आहे तुम्हाला. हे काय आहे, फूल. ठीक आहे, त्याच्या हे फूल काय आहे, पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. ओके, त्याच्यानंतर पानं बघा. पानं आपण अगोदर सांगितलं, अन्न निर्मिती जी आहे वनस्पतीमध्ये ती कुठे होत असते, पानांमध्ये अन्न निर्मिती होते. ठीक आहे, आणि बघा पानं जे असतात हे 2 प्रकारचे असतात. साधी पानं म्हणजे एकच पानं आहे ते, आणि संयुक्त म्हणजे असे पूर्ण हे एक्झाम्पल दिलं आहे ते. ओके, त्याच्यानंतर खोड. वनस्पतीची उंची व आकार खोडांवर अवलंबून असते. म्हणजे हा जो भाग आहे ना, हा काय आहे, खोड आहे. ठीक आहे, खोड हे अन्न निर्मिती, अन्नवहन, अन्नासाठी व काही वनस्पतीमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते. खोडाचे हे बघा महत्त्व केवढे आहेत. ठीक आहे, याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना आधार देतात. ठीक आहे इथपर्यंत. ओके, फळं, फ्रूट्स हे वेगवेगळ्या आकाराची असतात. फळांमध्ये 1 किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर रूट्स, मुळं मातीला घट्ट धरून ठेवतात, वनस्पतीला आधार देते. जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण व वहन करणे ही मुळाचे मुख्य कार्य आहे. ठीक आहे. ओके, गाजर, मुळा ह्यामध्ये मूळ अन्नसाठा करण्याचेही कार्य करते. जसे आपण म्हणतो ना, जे पण आपण गाजर, मुळा हे खातो, हे एक्झॅक्टली आपण काय खात असतो, त्या वनस्पतीचे मुळं, रूट्स. मुळांमध्ये 2 प्रकार आहे, सोटमूळ आणि तंतुमूळ. इथे आहे बघा, सोटमूळ आणि तंतुमूळ. याला आपण म्हणतो टॅपरूट. काय म्हटलं जातं याला, टॅपरूट. बघा, एक शाखासारखी आहेत ना, हे टॅपरूट, आणि हे काय आहे, फायब्रस रूट. ओके, तर इथे महत्त्वाचं काय आहे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, अन्न निर्मिती कुठे होते, खोडांमध्ये आणि पानांमध्ये. पुनरुत्पादनाचे साधन काय आहे, फ्लावर्स, फुलं आहेत, आणि हे मुळं टाईप्स है ना. ओके, वनस्पतीचे वर्गीकरणाची आवश्यकता. हा पॉईंट लक्षात ठेवणार येते. कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण केले. सुरुवातीस त्यांनी केलेल्या वर्गीकरणाची पद्धत सर्वत्र वापरली जात असेच. कॅरोलस लिनियस. ठीक आहे, ॲक्च्युली थिओफ्रेस्टस जे होते त्यांना म्हणून आपण म्हणतो ना, फादर ऑफ बॉटनी. थिओफ्रेस्टस यांनी पण वनस्पतीचे वर्गीकरण केलेले. तसंच कॅरोलस लिनियस यांनी पण वनस्पतीचे वर्गीकरण केले होते. ओके, आता पुढे वनस्पतीचे वर्गीकरण. आता सभोवतालच्या वनस्पतीचा आकार आपण, ही काय गरज नाही तुम्हाला. ओके, आता याला बघा, वृक्ष कोणाला म्हणतात हे टर्म्स आपण ऐकत असतो, वृक्ष, झुडूप, रोपटे है ना. तर हे आपल्याला बघायचं आहे की वृक्ष कोणाला म्हणतात. काही वनस्पती उंच वाढतात, त्यांचे खोड कसे असतात, टणक व मजबूत. त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात, त्यांना अनेक वर्ष फुले आणि फळे येतात. अशा वनस्पतींना आपण म्हणतो वृक्ष. वृक्ष हे उंच व आकाराने मोठे असतात आणि हे कसे असतात, बहुवार्षिक असतात. हा पॉईंट एक लक्षात ठेवायचा आहे, कारण अनेक वर्ष त्यांना काय येतात, फुलं आणि फळं. आणि दुसरं हे काय आहे, बहुवार्षिक वनस्पती आहे. एक्झाम्पल इथे दिलं आहे तुम्हाला. ठीक आहे. ओके, आता पुढे झुडूप. काही वनस्पती या जमिनीलगत वाढतात, जसं इथे एक्झाम्पल हे दिलं आहे बघा.
जमिनीलगतच्या त्यांना अनेक फांद्या फुटतात. वृक्षाच्या तुलनेत त्यांची उंची व आकार लहान असतो, मात्र खोड जाड व टणक असतो. एक्झाम्पल: कणेर, जास्वंद, घाणेरी, कोरांटी, गुलाब ही झुडूप 2 ते 3 मीटरपर्यंत उंच वाढतात. तर झुडूप म्हणजेच काय, यांची उंची केवढी असते? 2 to 3 मीटर्स. ठीक आहे, ओके. आता रोपटे उंची केवढी असते यांची? सुमारे 1 ते 1.5 मीटर. ठीक आहे, ओके. आणि बघा, रोपट्यांची खोड ही कशी असते? लवचिक आणि हिरवी असतात. ठीक आहे, आणि रोपटे काही महिने ते 2 वर्षच जगतात. ओके. वनस्पतीच्या खोडाचा आकार व उंची अनुसार त्यांचे वृक्ष, झुडूप आणि रोपटे असे प्रकार आहेत. तर कशाच्या वर्गीकरण केले आपण? हे खोडांचा आकार व त्यांची उंची. ओके. आता पुढे वेलीबद्दल आपल्याला बघायचं. आता वेली काय असतात? काही वेल वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात, तर काही वेली जमिनीवर पसरतात. मनी प्लांट सारख्या वेलीला हवाई मुळे असतात. काकडीच्या वेलीला स्प्रिंग सारखे धागे असतात, तेही तुम्ही पाहिले आहेत. असे असतात, कधी बघितलं असेल तर. ठीक आहे, त्यांना वेलीच्या खोडाला हात लावून पहा. अच्छा, हे बघा, 1 मिनिट. वेलीचे खोडे अतिशय लवचिक, मऊ व हिरवे असतात, त्यामुळे आधाराच्या सहाय्याने त्यांची वाढ झपाट्याने होते. का त्यांना आधार लागतो? कारण त्यांचं खोड कसं असतं? लवचिक, मऊ आणि हिरवे. ठीक आहे, जसं कलिंगड आहे यांचं जमिनीवर पसरतो, हे ना. जसं गिलकी, कारलं जे पण असतात, ग्रेप्स असणार, यांचं वरती आधाराला धरून ते वरती चढतात, हो की नाही? ओके. तर आता पुढे, ओके. आता बघा, ज्वारी, सूर्यफूल यासारख्या वनस्पतीचं जीवनचक्र एकाच वर्षात पूर्ण होतं, त्यांना वार्षिक वनस्पती म्हणतात. एका वर्षात ज्यांचं कंप्लीट होतं त्यांना आपण म्हणतो वार्षिक. याचे एक्झाम्पल लक्षात ठेवणार: ज्वारी, सूर्यफूल. ठीक आहे. गाजर, बीट यासारख्या वनस्पतीचे जीवनकाल पूर्ण होण्यास किती वर्ष लागतात? 2. कोण? गाजर आणि बीट. त्यांना आपण म्हणतो द्विवार्षिक वनस्पती. त्याच्यानंतर जास्वंद, कणेर ही झुडपे, तर आंबा, गुलमोहर असे वृक्ष अनेक वर्ष जगतात, त्यांना अनेक वर्ष फुले येतात, म्हणून याला आपण म्हणतो बहुवार्षिक. आलं? वार्षिक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक. याच्या एक्झाम्पलवर तुम्हाला प्रश्न विचारतात की यात बहुवार्षिक कोणती आहे, द्विवार्षिक आणि हे कोणती आहे वार्षिक. ठीक आहे, तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, याच्यावर प्रश्न विचारला गेलेले आहे. ओके. आता पुढे, ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना आपण म्हणतो सुपुष्प वनस्पती. तर ज्या कधीच फुले येत नाही त्यांना आपण म्हणतो अपुष्प वनस्पती. पुष्प वनस्पतींना मुळं, खोडं, पाने असे अवयव असतात असे नाही. काहींना असतात ज्यांना फ्लावर्स येत नाही, नॉन फ्लावरिंग प्लांट्स. ठीक आहे, अपुष्प म्हणजेच नॉन फ्लावरिंग प्लांट्स. नॉन फ्लावरिंग प्लांट्समध्ये काही वनस्पतींना मुळं, खोडं, पाने हे काहीच राहत नाही, त्यांची बॉडी एकदम सिम्पल राहते तंतू स्वरूपात. पण काहींना मुळं, खोडं, पाने असतात, पण तरी त्यांना फुलं येत नाही. ठीक आहे, ओके. आता पुढे बघणार, याचं सगळं बघा. इथे जर सुपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती, आपल्याला पुढे आहे क्रिप्टोगॅम्स, फॅनेरोगॅम्स, हे पुढे येणार आहे बरं का. आपण आता 6वीचं बघत आहे म्हणून. ओके. आता माहीत आहे का तुम्हाला, जगात सर्वात मोठे फूल इंडोनेशिया, कोणत्या देशात आढळते? इंडोनेशिया. त्याचं नाव काय? रॅफ्लेशिया अर्नोल्डी. वनस्पतीच्या फुलाचा व्यास हा सुमारे केवढा आहे? 1 मीटर. हे बघा इथे. ओके, हे आपलं फुल आहे जगातला सगळ्यात मोठा, जो कुठे सापडतो आपल्याला? इंडोनेशियामध्ये. रॅफ्लेशिया अर्नोल्डी. याचा व्यास केवढा आहे? 1 मीटर. जगातील सर्वात लहान फूल, सगळ्यात छोटा लहान फूल वुल्फिया या वनस्पतीचं असून त्याचा व्यास फक्त केवढा आहे? 0.5. ओके. पुढे आता, जलपर्णी पाण्यावर का तरंगते? ही जी वनस्पती आहे जलपर्णी पाण्यावर का तरंगते? ठीक आहे, का? कारण त्यांचे जे टिश्यूज असतात, जे एरियोला जे आपण म्हणतो ना, त्यांच्या 2 पेशीमध्ये काय असतो? अंतर असतो. ठीक आहे, तर ज्या भागात ते आढळतात त्यानुसार त्यांची शरीराची रचना असते म्हणून. जसं निवडुंगचा खोड मासाळ असतो. निवडुंग हे कुठे आढळतं? वाळवंटी भागामध्ये. तर त्याच्यामुळे तिथे कसं असणार आहे? अन्न ते त्याच्यात साठवून ठेवतात, है की.
ओके, आता पुढे बघणार तुम्ही प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण आता आपण बघूयात. आता वनस्पतीचं बघितलं, आता प्राण्यांचं बघायचं आहेत. पर्यावरणात टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या प्राण्यांचे निरनिराळे आकार धारण केले आहेत. वनस्पतीप्रमाणे प्राण्यांमध्येही शरीर रचनेत विविधता आढळून येते. डोळ्यांना न दिसणारा डोळ्याने न दिसणारा अमिबा, आकाराने मोठे असलेला हत्ती, लहान गोगलगाय, पाण्यात पोहणारा मासा, आकाशात उंच उडणारी घार, फुलाभोवती वावरणारी फुलपाखरे व इतर कीटक, भिंतीवर सरपटणारी पाल हे सर्व प्राणी आहेत. प्रत्येक वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत सगळ्यांची वेगवेगळी वैशिष्ट्य. ओके, प्रत्येक प्राण्यांना डोकं, मान, धड, शेपूट व हालचालीसाठी हातपाय असे अवयव असतात. शरीरातील विविध क्रिया करण्यासाठी विविध इंद्रिय संस्था असतात. ओके, तर हे आपल्याला बघायचं आहे. ओके, आता इथे बघणार तुम्ही जसं की बघा, साप, सरडा, वाघ, मास, गरुड, कोंबडी, खेकडा, माशी, गांडूळ या प्राण्या शरीर रचनेचे काय फरक आहे, कारण प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. साप सरपटणारा आहे, ठीक आहे, पण सरपटणारा आहे भिंतीवर, वाघ हा जमिनीवर, मासा पाण्यात, गरुड हवेत, है ना, अशा पद्धतीचं आहे. प्राण्यांमध्ये अन्न संदर्भात विविधता दिसून येते. प्राणी हे अन्नासाठी इतरवर अवलंबून असतात. आपले अन्न ज्या ठिकाणून उपलब्ध होईल अशा ठिकाणी प्राणी आढळतात. प्राण्यांच्या अन्न मिळवण्याच्या व अन्न ग्रहणाच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे देखील त्यांची शरीर रचनेत काय बघायला मिळतं, तुम्हाला फरक बघायला मिळतं. हे बघा, एक तर जे कोणत्या आदिवासात आहे त्यानुसार त्यांची शरीर रचना असते, बरोबर. कधी अशा पद्धतीचे प्रश्न आले, हे इथे वाचायला आपल्याला सोपे जातात, पण यांना ज्यावेळेस वाक्य किंवा एक विधान स्वरूपात तयार केलं तर तिथे मुलं कन्फ्यूज होतात. ओके, तर शरीर रचना हे ज्या आदिवासात आहे त्या हिशोबाने असते. जसे मासे आहेत पाण्यात पोहायचं म्हणून ते कसे आहेत, मागे पुढे निमुळते, है ना, अशा पद्धतीने. तसंच अन्न संदर्भात त्यांच्यामध्ये विविधता असते. ओके, आता पुढे म्हणजे अन्न जिथनं घ्यायचं त्या हिशोबाने त्यांची शरीर रचना असते. ठीक आहे, आता पुढे हे काही गरजेचं नाही आपल्याला. ठीक आहे, आता इथे पाण्याच्या डबक्यातील पाण्याचा थेंब सूक्ष्मदर्शकाखाली म्हणजे मायक्रोस्कोपसाठी पाहिला की त्यामध्ये हालचाल करणारे असंख्य सूक्ष्मजीव दिसतील. सतत हालचाल करणारा अमिबा दिसेल. अमिबाप्रमाणे पॅरामोशियम, एक्झाम्पल युनिसेल्युलर एकपेशीय, पॅरामोशियम सुद्धा एकपेशीय प्राणी आहे. आणि बाकी जेवढे प्राणी इथे बघा, घोडा, अस्वल, कासव हे सगळे काय आहे, बहुपेशीय. ठीक आहे, आता प्राण्यांची अजून वर्गीकरण आपण पाठींचा कणा असलेल्या व नसलेल्या प्राण्यांना पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय असे दोन गट पडतात. पृष्ठवंशीय म्हणजेच काय, ज्यांना पाठीचा कणा आहे, आणि ज्यांना पाठीचा कणा नाही यांना आपण म्हणतो अपृष्ठवंशीय. ठीक आहे, ओके. आता इथे बघणार तुम्ही कोणाला नाही आहे, साप जो आहे, ओके आहे त्यांना बघूया. साप, मानव, पक्षी, मासा, कंगारू हे पृष्ठवंशीय प्राणी आहे. गोगलगाय, झुरळ, गांडूळ अशा प्राण्यांना पाठीचा कणा नसल्याने ते काय आहे, अपृष्ठवंशीय. इथे एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, साप हा बरेच स्टुडंट्स कन्फ्यूज होतात, त्याला ते अपृष्ठीय समजतात, पण ते काय आहे, पृष्ठवंशीय. ठीक आहे, आता पुढे अंडी घालणारे, पिल्लांना जन्म देणारी प्राणी. ठीक आहे, अशा पद्धतीने पण आपण याचं वर्गीकरण करतो. विव्हिपॅरस आणि ओव्हिपॅरस असं म्हटलं जातं त्याला. ठीक आहे, ते म्हणजेच काय, ओके इथे बघूयात. आता अंडी घालणारे, पिल्लांना जन्म देणारे प्राणी कोणते, स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे म्हणजेच पुनरुत्पादन. आपण बघितलं अगोदर, कोंबडी अंडी घालते व ती उबवते. काही दिवसानंतर त्यातून काय बाहेर पडतं, पिल्लू बाहेर पडतो. गाय वासराला जन्म देते. गायीच्या वासराची वाढ गायीच्या शरीरातच होते. प्रजनन प्रकारानुसार प्राण्याचे अंडज व जरायुज प्राणी असे दोन प्रकार पडतात. अंडज आणि जरायू. जरायू म्हणजे ते डायरेक्ट एक पिल्लांना जन्म देतात. अंडज म्हणजे ते काय पहिले देतात, अंड. ठीक आहे, आता पुढे घोडा, अस्वल, कासव, सुसर, मासा, हरिण, बेडूक हे प्राणी कुठे आढळतात. ठीक आहे, आता प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून त्यांचे भूचर आणि जलचर. भूचर म्हणजे जमिनीत आणि जलचर म्हणजे प्राण्यात. ठीक आहे, पण काही जे प्राणी आहे जसं बेडूक, इथे बघा बेडूक, सॅलमेंडर, टोड हे प्राणी जमीन व पाणी ह्या दोन्ही ठिकाणी राहतात, म्हणून त्यांना आपण म्हणतो उभयचर, ॲम्फिबियन्स. कोणते आहे ते, बेडूक, सॅलमेंडर आणि टोड.
ठीक आहे. तसंच घार, गरुड, कावळा, फुलपाखरे, मधमाशी हे विविध ठिकाणी राहत असले तरी हवेमध्ये संचार करतात, त्यांना आपण म्हणतो खेचर. काय म्हणतो? खेचर. तर कधी तुम्हाला खेचर असे शब्द वापरले, हे पॉईंट बघा, भूचर, जलचर आणि उभयचर बऱ्याच जणांना माहीत असतं, पण खेचर हे काय आहे तर जे हवेत असतात त्यांना काय म्हणतात? खेचर. ओके. आता पुढे, आता इथे बघणार, सजीवसृष्टीतील वनस्पती व प्राण्यांमध्ये खूप मोठी विविधता आढळून येते. प्रत्येक वनस्पती आणि प्राणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सजीवसृष्टीतील विविधता जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि याला विविधतालाच आपण काय म्हणतो? सृष्टीतील विविधताला बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता. ठीक आहे. तर इथेच आपला कंप्लीट होत आहे इयत्ता 6वीचं चॅप्टर 2 आणि 3. उद्या नेक्स्ट जो असणार आहे तो इयत्ता 7वीचं असणार आहे. ओके, थँक्यू. आणि बघा, आपला व्हिडिओ शेअर पण करत चला. ओके, थँक्यू.